अंडा भुर्जी नाही ही आहे पनीर भुर्जी. व्हेजवाल्यांसाठी बेस्ट असा ऑप्शन आहे पनीर भुर्जीचा. खूप छान टेस्ट लागते खायला. एकदा नक्की ट्राय करून बघा. हॅलो, हाय, नमस्कार. मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे बुधवार. सकाळी उठली, झाडू लादी झाली, क्लिनिंग झाली सकाळची, पूर्ण अंघोळ वगैरे झाली. देवपूजा नाही केली आहे कारण वट पौर्णिमेच्या दिवशी माझ्या दिराला मुलगा झालाय, त्यामुळे आता पूजा नाही होणार थोडे दिवस. त्यासाठी पण चुकल्यासारखं वाटतं पूजा नाही केली तर, कारण रोजची आपली सवय असते. त्याच्यासाठी आणि आता मुलांच्या टिफिनसाठी बनवायची आहे पनीरची भुर्जी. ढाबा स्टाईल पनीरची भुर्जी मी कशी बनवते त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप छान टेस्टी लागते चवीला खाण्यासाठी आणि पूर्ण ढाब्यासारखी लागते. त्यासाठी अगोदर पीठ मळून घेतलंय मी, चहा बनवली आहे मुलांना. अगोदर एकदा चहा झाली, आहो गेले ड्युटीला चहा घेऊन आणि मुलांना चहा पराठाचा नाश्ता करून दिला, कारण की आता जवळजवळ 9:30-10 वाजले. स्वयंपाक काही झालेला नव्हता म्हणून चहा पराठा. तुम्ही खाल्लाय का कधी लहानपणी चहा पराठा? मला सांगा. मी माझ्या लहानपणी खूप चहा पराठा खाल्लाय आणि माझ्या काकाच्या मुलाला तर खूप आवडायचा चहा पराठा. तसंच आता माझी मुलं पण कधी कधी खातात चहा पराठा. काही नसलं भाजीला तर नाश्त्यामध्ये चहा पराठा दिला तर चालतो. टोस्ट, बिस्किट, खारी खाण्यापेक्षा चहा पराठा खाल्लेला कधीही उत्तम. त्यासाठी आता चला जास्त बडबड न करता पटापट कामाला सुरुवात करते. मुलांचा टिफिन बनवायचा आहे, आवनचा पण टिफिन बनवायचा आहे आणि आता जवळजवळ 9:45 वाजले. त्यासाठी चला पनीरच्या भुर्जीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला पटापट आता तयारीला लागते. आणि पनीरच्या भुर्जीसाठी कांदा जरा जास्त लागतो, तर कांदा हा कापून घेतलाय. म्हणजे कांदा कापून या चॉपर मध्ये फिरवून घेते मी. छान बारीक होतो आणि पटापट पण होतो. त्यासाठी बाकीचे साहित्य पण दाखवते. चला आता पटपट चपात्या पण करायच्या. हे बघा पिठाचं पीठ मळून ठेवलेलं आहे. कणिक चांगली भिजली ना तर चपात्या चांगल्या होत्या. त्यासाठी पीठ थोडं लवकर. सर्वात अगोदर किचन मध्ये आल्यावर काम भांड्याचा रॅक खाली करायचा, जो रात्री भांडे घासलेले राहतात ते. तुम्हाला तर माहिती, मी किचन क्लीन करूनच रात्री झोपते. ते भांड्याचा रॅक खाली करायचा, पीठ मळायचं आणि एकीकडे चहा ठेवायचा. असं माझं काम नियमानुसार करते मी, कारण पीठ भिजलं ना तरच चपात्या छान येतात. खूप छान फुगतात पण आणि मऊसूत पण राहतात. आणि टिफिन मध्ये आज पनीरची भुर्जी बनवायची आहे. रोज काय बनवायचं भाजीला? रस्स्यावाली भाजी मुलं काही नेत नाही आणि नेऊच नाही शकत, कारण रस्स्यावाल्या भाजीमुळे, पातळ भाजीमुळे चपाती पूर्ण भिजली जाते. आणि मुलांच्या शाळेमध्ये हा नियम आहे की मुलांना भाजी चपातीच द्यावा लागते. पोहे, उपीट, भाजी चपातीच द्यावं लागते. पोहे, उपीट, मॅगी, पास्ता असं काहीच नाही चालत. फक्त आपल्याला काहीतरी भाजी, सुक्की आणि चपातीच द्यावं लागते, असा माझ्या मुलांच्या शाळेचा नियम. त्यासाठी मला त्यांना भाजी चपातीच बनवून द्यावं लागते. नाश्त्याला चालतं, काही पण खाऊन घेतात मुलं. कधी पोहेच असतात तर कधी उपमा असतो, असं सर्व काही चालतं. पण मुलांना टिफिनसाठी भाजी चपातीच द्यावं लागते. चला आता जास्त बडबड न करता 10 वाजले. तुमच्याशी बोलता पटापट कामांना सुरुवात करते आणि जरा लवकर आवरायचं आहे, कारण मला पण थोडं घरातली एक्स्ट्रा कामं आहे. कपाट क्लीन करायचं आहे. आज खूप अस्तव्यस्त झालंय. 2-4 दिवस झाले लक्ष नाही दिलं तर त्या मी कपाट कसं ऑर्गनाइज करते ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो कंटिन्यू ब्लॉग पुढे बघत राहा. मग मी इथं चहा ठेवून घेतली. चहा चांगला शिजला की मग मुलांसाठी पराठे पण बनवून घेतले. हा बघा चहा पराठा मुलांना देते आहे मी. रात्री जेव्हा जेवण वगैरे होऊन जातं ना तेव्हा मी असा लसूण सोलून ठेवते, कारण सकाळी असा घाई गडबडीत काम येतो. आता इथं कांदे वगैरे कापून झाले, पण लसूण सोललेला आहे. फक्त आता त्याला कुटून घ्यायचं आहे. हे बघा, असं लसूण सोलून ठेवलं ना आपल्याला घाई गडबडीत काम येतं. शेंगदाणे पण भाजून त्याचा कूट बनवून ठेवते आणि मसाला पण बनवून ठेवते 4-5 दिवसाचा. पण जास्त मसाला यूज नाही होत, त्यामुळे जास्त नाही बनवत, फक्त 4-5 दिवसाचं बनवते. आणि असा लसूण सोलून ठेवलेला असतो. कधी कधी कांदे पण माझे सोलून ठेवलेले असतात, की घाई गडबडीत काहीही भाजी बनवायचं असतं मुलांना तर पटकन होतं. चला आता जास्त बडबड न करता फटाफट कामांना लागते, खूप उशीर होतोय. हे बघा, हा सोललेला धुवून ठेवलेला लसूण आहे. मूठभर लसूण घ्यायचा आणि कांदे
आणि त्यानंतर टमाटर, हिरवी मिरची थोडीशी आणि कोथिंबीर आणि 1 चम्मच आपल्याला यात बेसन पण टाकावं लागणार आहे आणि आपले जगभरातले मसाले आणि 1 चम्मच बेसन आणि कसुरी मेथी. खूप छान टेस्ट लागते अशा पनीरच्या भुर्जीची. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. मग मी इथं गॅसवर कढई ठेवली आणि त्यात तेल टाकलं. तेल चांगलं तपलं की त्यात तेल तापल्यावर त्यात मी टाकलं जिरं चांगलं फुललं की त्यात कुटलेला लसण टाकून घेतला. हा बघा कुटलेला लसण टाकून घेतला यात. आणि लसण पण चांगला तेलात फ्राय झाला की मग त्यात टाकायचे आहे मला कांदे थोडे जास्त लागतात पनीरच्या भुर्जीसाठी, कारण कांद्यामुळे टेस्ट लागते. खूप सारा असा कांदा टाकून घेतला आणि त्यात हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरची कांदा चांगला परततोय तोवर मी दुसऱ्या साईडला चपात्या करायला घेतल्या. चपात्या पण पटपट होईल आणि पनीरची भाजी पण एका साईडला बनत राहील आणि मुलांचे टिफिन भरून देईल. लाल पिकलेले टमाटर घेतले मी यात टाकायला. आता हे यात आहे आपल्याला चवीपुरतं मीठ टाकल्याने आता टमाटर छान 5 ते 6 मिनिटात होऊन जाईल. आपला टमाटर मऊ पडेल. इथे चपात्यांचं पण पनीर असं हाताने कुस्करून घ्यायचं म्हणजे खायला छान लागतं. याला किसायचं नाही, किसल्यामुळे चांगलं नाही लागत. असं हाताने याला किसून घ्यायचं पनीर. हे बघा असं म्हणजे हाताने आपल्याला असं त्याला दाबून घ्यायचंय. किसल्यामुळे तो चव नाही लागत. कधी पण पनीर असं हाताने मॅश करून घ्यायचं तर त्याची पनीरची भुर्जी खूप छान लागते. ढाबा स्टाईल लागते. 4-5 मिनिटं झाले. आपले टमाटर चांगले मॅश झाले असतील. टमाटर छान मॅश झालेले आहे आपले. आता आपल्याला यात टाकायचे आहे मसाले. 2 चम्मच लाल मिरची पावडर, त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला धना पावडर 2 चम्मच, 2 ते 2.5 चम्मच, त्यानंतर थोडासा घरगुती काला मसाला आणि टाकायचे आहे हळद. याला छान मिक्स करून घ्यायचं. तर 1 चम्मच हे बेसन पीठ टाकायचं. बेसन पीठ छान इथं अगोदर आपल्याला भाजून घ्यायचंय. असं बेसन टाकून छान असं एका साईडला भाजून घ्यायचं आहे आणि मग ते इथं त्याचा कच्चापणा पूर्ण निघून जातो आणि मग मसाल्यात आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला आणखी 2 मिनिट याला शिजवून घ्यायचं. आता आपला हा मसाला छान झालाय. त्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, अर्धा कप. हे बघा एकच पाणी टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पनीर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला टाकायचं आहे यात ही कसुरी मेथी. त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला यात मुठभर कोथिंबीर. आपली पनीरची भुर्जी रेडी झाली. खूप छान अप्रतिम लागते ही टेस्टला. इथे आपली पनीरची भाजी पूर्ण रेडी झाली. पनीरची भाजी रेडी झाली. चपात्या पण झाल्या. आता मुलांचा पटापट टिफिन भरून घेते, बॉटल्या भरून घेते आणि मग मुलांना सोडायला जायचंय. मुलांना सोडायला जाण्याच्या अगोदर किचन आवरून भांडे घासून घेईन. मग तिथून आल्या मला कपाट आवरायचं आहे. आज खूप म्हणजे कपाटात कपडे खूप अस्तव्यस्त झाले त्यासाठी. आता मस्तपैकी मुलांचे टिफिन भरून घेतेय. भाजी छान थंडी झाली ना मगच भरून घेते, कारण की टिफिन प्लास्टिकचे आहे त्यासाठी. पनीर आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आणि पौष्टिक असतं. त्यासाठी अशी पनीरची भाजी एकदा नक्की ट्राय करा. मुलांना पण आवडते. आम्हा सर्वांनाच आवडते घरात. आता मुलांना सोडून येते अगोदर, कारण त्यांचा टाइम झालेला आहे. टिफिन रेडी दोघांचे. आणि दोघंही खुश होतील. त्यांची आवडती भाजी आहे टिफिन मध्ये म्हणून.
चला आता मुलांचा टिफिन वगैरे भरलाय. ते दोघंही बाहेर जाऊन म्हणजे खाली जाऊन उभे आहे आणि मयंक त्याचं नेहमीप्रमाणे ID कार्ड विसरलाय तर त्याचा ID कार्ड पण घेऊन जाते आणि त्यांना जाऊन शाळेत सोडून छानपैकी किचन क्लीन करून घेतलं. मग मी पूर्ण किचन क्लीन करून भांडे घासून मुलांना शाळेत सोडायला गेली होती. त्यानंतर तिथून आल्यानंतर मग मी शेंगदाणे भाजायला घेतले. शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवला ना आपल्याला भाजी करायला जरा सोपं पडतं. जाडसर शेंगदाण्याचा कूट वेगळा केला आणि बारीक शेंगदाण्याचा कूट वेगळा केला. असे दोन्ही शेंगदाण्याचे कूट मी बनवून ठेवत असते, थोडं इझी पडतं. अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवते मी. छान लागतं भाजीमध्ये. आपल्या महाराष्ट्रीयन भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट पडतं. असं बनवून ठेवलं ना तर थोडं सकाळी स्वयंपाकाला इझी पडतं. वाटण पण बनवून ठेवते मी. खोबरं, अद्रक आणि लसूण त्याची रेसिपी म्हणजे ते तुमच्यासोबत नंतरच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन. कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.